हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. आरती सप्रेम मस्कोबानाथा, जय जय श्री राजा भाऊनाथा. ॐ भूर्भुर्गव आदिशक्ति ब्रह्माण्डच्च दिव्यशक्ति प्राप्त्यर्थच्च परमेश्वराय नमेन. गायत्रीयं कालभैरव दिव्यशक्ति नमो शिवाय. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महापंथ. सत्य हाच धर्म. जसा खवळलेला समुद्र, जसा पूर्ण आकाश, जसा सूर्य, तसा मी. शिवोहम. मागील म्हणजे भाग क्रमांक 266 मध्ये आपण पाहिलं निर्माण झालेले आहेत. श्री शिवशंकर यांचं मूळ 5वं ज्योतिर्लिंग श्री मल्हारी हे श्री त्र्यंबकेश्वरी या नावानं तिथं निर्माण झालेले आहेत. ब्रह्मांडामधील आपल्या पृथ्वीवरून श्री शिवशंकर हे आपल्या सूर्याच्या वर गेल्यानंतर तिथं दोनही ज्योती यांनी पुन्हा आपलं मूळ रूप धारण केलेलं आहे. आता पाहूयात भाग क्रमांक 267. श्री विष्णू यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून यावेळेस प्राणी म्हणजेच चित्ता हा प्राणी आणि कांगारू हा प्राणी निर्माण केलेला आहे. आणि त्यानंतर पक्षी म्हणजेच घुबड हा पक्षी, पोपट हा पक्षी निर्माण केलेला आहे. आणि त्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून पूर्ण मानव निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे. नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून म्हणजेच श्री विष्णू यांनी प्राणी आणि पक्षी निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केल्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी पूर्ण मानव निर्मिती आणि त्यांची वंशपरंपरा सुरू केल्यानंतर दोनही ज्योती तिथून निघाल्या आणि सर्वात वर टोकावरची पृथ्वी म्हणजेच ब्रह्मांडामधील सर्वात वर टोकावरच्या 1 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर दोनही ज्योती या येऊन थांबलेल्या आहेत. ब्रह्मांडामधील सर्वात वर टोकावरच्या पृथ्वीच्या वर दोनही ज्योती यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून श्री विष्णू यांनी प्राणी म्हणजेच चित्ता आणि कांगारू हा प्राणी आणि पक्षी म्हणजेच घुबड आणि पोपट हे पक्षी याप्रमाणे प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे. त्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी सर्व विधी पूर्ण करून पूर्ण मानव निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केल्यानंतर दोनही ज्योती तिथून निघाल्या आणि त्यांच्या खालच्या 2 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर दोनही ज्योती आल्यानंतर तिथं नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून तेथील पृथ्वीवर श्री विष्णू यांनी प्राणी आणि पक्षी निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केल्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी नेहमीचा विधी पूर्ण करून पूर्ण मानव निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केल्यानंतर सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर दोनही ज्योती तिथून निघाल्या आणि त्याच्या खालची 3 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर दोनही ज्योती आल्यानंतर नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून तेथील पृथ्वीच्या वर श्री विष्णू यांनी प्राणी आणि पक्षी निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केल्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी सर्व विधी पूर्ण करून तिथं पूर्ण मानव यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केल्यानंतर दोनही ज्योती यांचा नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर दोनही ज्योती
तिथून निघाल्या. आणि त्यांच्या खालची 4 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर दोनही ज्योती आल्यानंतर नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून श्री विष्णू यांनी प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केल्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी सर्व विधी आणि तपश्चर्या पूर्ण करून सिंहरूपी मानव यांची निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केलेली आहे. दोनही ज्योती यांचा सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर दोनही ज्योती या तिथून निघाल्या आणि खालच्या 5 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर दोनही ज्योती या आल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून श्री विष्णू यांनी तेथील पृथ्वीवर प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केली आहे. आणि श्री अर्धनारी नटेश्वर यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून नागरूपी मानव यांची निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केल्यानंतर दोनही ज्योती तिथून निघाल्या आणि पुन्हा आपल्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर येऊन थांबल्या आहेत. ब्रह्मांडामधील आपली पृथ्वी म्हणजेच वर टोकापासून खालची 6 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर दोनही ज्योती आल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून आपल्या पृथ्वीवर श्री विष्णू यांनी प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केलेली आहे. आणि श्री अर्धनारी नटेश्वर यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून पूर्ण मानव निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केलेली आहे. दोनही ज्योती यांनी सर्व विधी पूर्ण केल्यानंतर त्या निघाल्या आणि आपल्या पृथ्वीच्या सूर्याच्या डाव्या बाजूला एक सूर्य, एक चंद्र आणि त्याच्या खालची डाव्या सरळ एका ओळीत शेजारी शेजारी 10 पृथ्वी आहेत. तेथील सूर्याच्या वर दोनही ज्योती या येऊन तिथं थांबलेल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून श्री विष्णू यांनी तेथील प्रत्येक पृथ्वीच्या वर क्रमवार नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करीत करीत नेहमीप्रमाणे प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केलेली आहे. आणि त्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी प्रत्येक पृथ्वीवर क्रमवार नेहमीप्रमाणे सर्व विधी करून तपश्चर्या करीत करीत प्रत्येक पृथ्वीच्या वर गरुड रूपी मानव निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केलेली आहे. दोनही ज्योती यांनी तेथील 10ही पृथ्वीवरील नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण केल्यानंतर तिथून दोनही ज्योती या पुन्हा आपल्याच पृथ्वीच्या सूर्याच्या वर येऊन थांबल्यात. आणि नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून श्री विष्णू यांनी आपल्या पृथ्वीच्या वर प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केल्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी सर्व विधी पूर्ण करून आपल्या पृथ्वीवर पूर्ण मानव निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केली आहे. दोनही ज्योती यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण केल्यानंतर त्या पुन्हा निघाल्या आणि आपल्या सूर्याच्या उजव्या बाजूला 2 सूर्य, 2 चंद्र आणि त्याच्या खाली आडव्या सरळ एका ओळीत शेजारी शेजारी 12 पृथ्वी आहेत. तेथील पहिल्या सूर्याच्या वर 2 ज्योती या येऊन थांबल्या आणि तेथील पहिला सूर्य ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सूर्यावर नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून तेथील पहिल्या 6 पृथ्वीच्या वर श्री विष्णू यांनी सर्व विधी पूर्ण करून प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केल्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी फक्त केलेला आहे. तिथं मानव निर्मिती केलेली नाही. त्यानंतर तेथील दुसरा सूर्य श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सूर्याच्या वर नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून श्री विष्णू यांनी तेथील 6ही पृथ्वीच्या वर क्रमवार प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केलेली आहे. त्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी क्रमवार तेथील 6ही पृथ्वीच्या वर नेहमीप्रमाणे
सर्व विधी फक्त पूर्ण केलेला आहे. मानव निर्मिती मात्र केलेली नाही, फक्त विधी पूर्ण केलेला आहे. तेथील 12ही पृथ्वीच्या वरील सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर दोनही ज्योती तिथून निघाल्या आणि पुन्हा आपल्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर येऊन थांबल्या. आणि नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून श्री विष्णू यांनी आपल्या पृथ्वीच्या वर प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केल्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी सर्व विधी पूर्ण करून पूर्ण मानव यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे. दोनही ज्योती यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून त्या आपल्या पृथ्वीच्या खालची पृथ्वी म्हणजेच वरपासून खाली 7 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर दोनही ज्योती या येऊन थांबल्या आहेत. ब्रह्मांडामधील वर टोकापासून खाली 7 नंबरची पृथ्वी म्हणजे श्री पाताळ या सूर्याच्या वर दोनही ज्योती आल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणेच सर्व विधी पूर्ण करून श्री पाताळ येथील पृथ्वीच्या वर श्री विष्णू यांनी प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केल्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून तेथील पृथ्वीवर पूर्ण मानव निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे. तेथील नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून दोनही ज्योती तिथून निघाल्या आणि त्याच्या खालची 8 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर दोन्ही ज्योती या येऊन थांबलेल्या आहेत. आणि नंतर तेथील पृथ्वीच्या वर श्री शिवशंकर आणि श्री पार्वती माता यांचा काही विधी झालेला आहे. धन्यवाद. पुढील म्हणजे भाग क्रमांक 268 मध्ये आपण पाहणार आहोत. ब्रह्मांडामधील वर टोकापासून खाली 7 नंबरची पृथ्वी म्हणजे श्री पाताळ या सूर्याच्या वर दोनही ज्योती आल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणेच सर्व विधी पूर्ण करून श्री पाताळ येथील पृथ्वीच्या वर श्री विष्णू यांनी प्राणी आणि पक्षी यांची निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केल्यानंतर श्री अर्धनारी नटेश्वर यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून तेथील पृथ्वीवर पूर्ण मानव निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे.